वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे ना आम्ही आलो आहे फुटबॉल घ्यायला. हिला फुटबॉल काही खेळता येत नाही आणि हिला फुटबॉल खेळायचं. ही आले मला घेऊन मॅगडी फुटबॉल नको आहे आणि घेतला फुकटचा फुटबॉल हवा आहे म्हणून तर मला मॅगडीमध्ये घेऊन आला. ही गोष्ट मला माहिती नव्हती. फुकट तिथे अनिकेत प्रकट. एक मिनिट, ही गोष्ट मला माहिती पण नव्हती फुटबॉल वगैरे भेटतं. ह्या लोकांनी काल मॅगडीमध्ये गेलेला हा मित्रांसोबत तिथे फुटबॉल घेऊन आले आणि त्यांनी मला रात्री बोललं की मला तर फुटबॉल हवा आपण उद्या मॅगडीमध्ये जाऊया. तर मला हा मॅगडीमध्ये घेऊन आला नाही तर मी तर बाहेरचं खाते. हो कैसा लगा मेरा मजाक? हो माय गॉड. हिला शुक्रवारी मी चायनीज मागवलं माझ्या मित्राकडून, समजलं ना. आणि ही मला बोलते की मी बाहेरचा कोट्यारडी. आता व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कशी डसा दोन हाताने जेवेल. ती मुलगी कशी बोलते की माझ्या मैत्रिणी दोन ठुसतात तसे 2 हाताने ठुसत बसेल. ऐका, त्या फुटबॉल खेळता आपण बाहेरून पण घेऊ शकतो. नाही पण इथे फुकटमध्ये भेटतोय. बाहेरून आपल्याला महाग पण पडेल आणि चांगलावाला नाही भेटणार. इथे फुकट भेटणार. हां मला फुटबॉल खेळता येतं चांगलं. तर ना आम्ही आलो आहे मॅगडीमध्ये फुकटचा फुटबॉल घ्यायला. तर तन्वी जाऊन ऑर्डर करणार. नसेल तर आम्ही इथून निघणार पाहिजे. मला फुटबॉल पाहिजे म्हणून. हां चालेल मला नाही काय फरक पडत. तन्वी एडी आहे, तन्वीला अक्कलच नाही, सेन्सच नाही. मी मस्तपैकी भाई धमाल करणार आहे. आता तुम्हाला दाखवतो तन्वी कशी ऑर्डर करते. तर आम्ही आमचा पोपट झालेला आहे इकडे फुटबॉल नाही आहे. म्हणजे इथे मशीन खराब झाले असं ती लोक म्हणतात. आता मला माहिती नाही की एक्झॅक्ट नक्की काय सीन आहे इकडला. तर आम्ही नाही अरे बंद कर बोल. तिला फुटबॉल नाही भेटला ही मला मारते. मला नकोच आहे फुटबॉल. मी काय करू? मला मारते. आम्ही आता चाललोय पार्ल्याच्या इथे. पार्ल्याच्या फ्रँचायझीमध्ये चाललोय फुटबॉल घ्यायला. आम्ही आतापर्यंत 2 मॅगडी फिरलो आहे आणि मला ना असं आवडत नाही आणि ह्याच्यामुळे मी फिरते या मुलामुळे आणि सगळीकडे स्टॉक अवेलेबल नाही आहे. ते फुटबॉल संपले आहेत गेली आणि ह्या मला फुटबॉल हवा आहे. जर मला फुटबॉल भेटला तरच हा ब्लॉग आमच्या इन्स्टावरती पोस्ट होणार. नाही तर नाही होणार यूट्यूबवर. विकत देईन. नाही मला तोच हवा आहे. मला तोच हवा आहे. खुशी वाटते का? खुशी फायनली मला फुटबॉल भेटलेला आहे. बाय द वे आम्ही 3 मॅगडी फिरलो आहे आणि हा 3रा आहे जिथे आम्ही आलो आहे आणि आत्ता आम्हाला फायनली फुटबॉल भेटला आहे. त्याने खुश झालं आहे. भारी वाटतंय भाई. फुकटचा फुटबॉल भेटणार आहे. तर बाय द वे ह्याने मला 2 मॅगडी फिरवलेत आणि मला एवढं एम्बॅरेसिंग फील होत होतं. सगळीकडे जाऊन विचारत होता फुटबॉल आहे का, फुटबॉलवाला मील आहे का. आणि 2 ठिकाणी नाही बोलले. फायनली 3ऱ्या ठिकाणी भेटलं. आम्ही ॲक्च्युली प्लॅन केलेला की जिथे 3ऱ्या ठिकाणी काहीतरी खाऊन घरी निघू. पण मग हे जवळ होतं तर विचार केला की इथे येऊ. आम्ही इथे आलो आणि बाई आम्हाला भेटले फुटबॉल. पण मला आतमधून वाटत होतं की ह्या ब्रांचला फुटबॉल भेटेल करून. कारण ही ब्रांच ना थोडीशी 3 स्टारमध्ये येते. बाकीच्या ज्या 2 स्टार ब्रांच होत्या तिथे अवेलेबल नव्हती. ती 3 स्टार ब्रांचमध्ये येते. मला वाटत होतं की इथे मला भेटेल. फुकट तिथे अनिकेत प्रकट. काय अनिकेतच्या हातात अनिकेतचा फुटबॉल भेटलाय बघा. ते ह्याच्यावर पडलंच ना हे सगळं उलटं होईल आणि माझे कपडे खराब झाले तर मी तुला तिथे नवीन कपडे घ्यायला लागले. नाही पण नाही फुटबॉल बावळ इथेच ठेवणार. 3 बाईसाब 3 मॅगडी फिरल्यानंतर फायनली मला हा फुटबॉल भेटलेला आहे. डन 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 डन. मी आणि तन्वी आता जाणार बीचवर फुटबॉल खेळायला. आम्ही फुल धमाल करणार आहे भाई साब. पण कधी ते नाही माहीत. पण आम्ही फुटबॉल घेऊन ठेवलेला आहे. मी बोलू ना तुम्हाला तन्वी 2-2 हातांनी ठुसते 2-2 हातांनी ठुसते. धमाल भाई साब. मला ना तुमच्या मागे आहे ना बोला तिला. मला ना हा फुटबॉल हवाच होता. मला भेटला
भेटतं माझ्या नशिबातलं, सगळंच नाही भेटत मला माझ्या नशिबातलं. जे हवं आहे ते नाही भेटत. फुटबॉल भेटला. फुटबॉल मला ना पेरी पेरी फ्राईज आवडतात, तर मी नेहमी पेरी पेरी फ्राईज ऑर्डर करतो. माझ्यामुळे विचारा तन्वीला पण खायला लागतं. आम्हाला कोपऱ्यातला टेबल हवा होता, तर आम्ही कोपऱ्यातला टेबल शोधत होतो. मस्तपैकी आम्हाला कोपऱ्यातला टेबल भेटला. आता अनेकांचं मन पण भरले आणि पोट पण भरले, बरोबर. काल रात्री अनिकेत मला रात्री 12 वाजता भेटायला आल्या मला तो हे सांगत होता की त्यांना ऐक ना. म्हणजे काय झालं की मला आहे ना मॅकडॉनल्डमधून फुटबॉल हवं आहे. मला एवढं हसायला आलं. म्हणजे मागून फुटबॉल मागितलं तेव्हा मॅकडीमधून फुकट होता. फायनली मला फुटबॉल भेटलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. आम्ही आमचा मील वगैरे सगळं संपवलं आहे. आई साप नको मला फुटबॉल. आता आम्ही चाललो आयफोन घ्यायला. तर मी माझं डोकं खराब करते. रोज भेटल्यावरती मला आयफोन घेऊन दे, मला आयफोन घेऊन दे, मला आयफोन घेऊन दे. तर अरे मी स्वतः 3-4 स्टोरूम फिरलो आहे फुटबॉलसाठी. तर मी आता चाललो आहे आयफोन घ्यायला. तन्वीला आयफोन गिफ्ट करतो मी. काही मुलं अनिकेतकडे फुटबॉल. हा भाई, आणि मी हा फुटबॉल देणार नाही. मी खूप फिरलो आहे फुटबॉलसाठी. क्या करेंगे. तर ही लोक फुटबॉल मागतायत बघा ना. हवा आहे ना फुटबॉल. सॉरी पण त्याला हवा आहे, तो घेऊन आला आहे. मराठी समजतं का? मराठी आत. सॉरी बिचारे. ह्याच्यामुळे मी त्यांना फुटबॉल देऊ शकत नाही. हा घोडा झाला आहे ना, लहान घोडा. भाई मी फुटबॉल न्यायला असं काही मोठी ती गोष्ट मुलं नाही. खेळली असती त्यांना दिला हा असता. मी पण खेळीन. मी वेडा आहे का एवढा? 4 स्टोर फिरलोय भाई फुटबॉलसाठी. तीन. फक्त हा 3 स्टोर फिरलोय फुटबॉलसाठी. त्या सोमवार असून मी नॉनव्हेज खाल्लंय मीलसाठी. माहिती आहे, फुटबॉलसाठी मी नॉनव्हेज खाल्लंय. माझा देव भ्रष्ट होईल, माझ्यावर रागवेल. तर फायनली आम्ही आता घरी निघालोय. आयफोन बघितले, आयफोन ओव्हर बजेट वाटले. खिशात तेवढे पैसे आहेत, पण 2 दिवसाचा ब्रेक घेणार आहे आम्ही. हां, कारण की आम्ही विचार करून घेणार आहोत. आम्हाला असं थोडे पण आमचे एक्स्ट्रा पैसे गेलेले नाही आवडणार. म्हणजे एक्स्ट्रा असं काय नाही, पण जर ऑफर मिळत असेल तर त्याचं काय म्हणतात ते, ऑफर भेटत असेल तर लाभ घ्यावा. हां, ऑफर भेटत असेल तर लाभ घ्यावा. तर आम्हाला एका ठिकाणी चांगली ऑफर आहे. अजून एका ठिकाणी जाऊन आम्ही चेक करणार आहोत आणि मग 2 दिवसांनी जाऊन आम्ही आयफोन घेणार आहोत. तर आता तर अनिकेत खुश आहे फार. बोल अनिकेतला काहीतरी मार्केटमध्ये ना, मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आहे. असं तू लाईट आहे तर हां असं ठीक आहे. मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आला आहे. तो स्कॅम असा आहे ना की काही बायका आहेत ज्या चांगल्या साडी घालून असतात. म्हणजे ही या लोकांची टोळी आहे. मी खूप दिवस नोटीस करतो ही गोष्ट. मला खूप ठिकाणी ही लोक भेटलेत. हा स्कॅम असा आहे की काही बायका आहेत ज्या प्रत्येक ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी फिरतात. प्रॉपर घराण्यातल्या आहेत, प्रॉपर घरातल्या आहेत ती लोक. हातात काहीतरी देवीचा फोटो असतो. सांगितलं की तुळजापूरला जायचं आहे, बाळासाठी नवस केला आहे. तर तुम्ही आम्हाला ह्याच्यासाठी पैसे द्या. आणि हे जर एक बाईने केलं असतं ना, किंवा एका व्यक्तीने कोणी केलं असतं तर ठीक होतं. पण मी आत्तापर्यंत 50 ते 60 लोक बघितले आहेत. बाई ही लोक ग्रुपने असतात. तर तुम्ही लक्षात ठेवा, हा स्कॅम जो आहे ना, हा स्कॅम पोलिसांपर्यंत पोचला पाहिजे. आणि हा स्कॅमच्या मागे पुढे कोण आहे ना हे समजलं पाहिजे आपल्याला. कारण का हा स्कॅम आपल्यासाठी खूप बेकार आहे. कारण का ही लोक आणि लिटरली मराठी बाई आहेत. लिटरली मराठी बाई आहेत. असं नाही आहेत की त्या लोक कुठून बाहेरून आले आहेत किंवा इथून तिथून आलेत. ह्या मराठी बायका आहेत महाराष्ट्रामधल्या. साडी वगैरे घालून असतात, विदाऊट चप्पल असतात. आणि प्रत्येक जण हेच बोलतो की बाळासाठी नवस केलं आहे
आम्हाला तुळजापूरला जायचं आहे, तुम्ही काहीतरी दक्षिणा द्या आम्हाला. हा खूप मोठा स्कॅम आहे बाई. हा स्कॅम पोलिसांपर्यंत पोचला पाहिजे आणि हे सगळं काय आहे खरं खोटं ते निघायला पाहिजे बाहेर. आम्ही हाय खूप दिवसांनी नाही असंच 2च दिवस दिवस झाले. ब्लॉग आपला कंटिन्यू आहे कारण की आम्ही त्या मध्ये ब्लॉगमध्ये ब्रेक घेतला आणि मी बाहेर शूटला गेलो होतो. 2 दिवस मी अवेलेबल तर नव्हतो. आता आम्ही आयफोन घ्यायला तोच आलो. ब्लॉग आम्ही कंटिन्यू करतोय. ठीक आहे. तर आम्ही दोघं ही तन्वी आणि या अनिकेत म्हणजे अन्वी द बेस्टी बॉन्ड चालले आहेत आयफोन घ्यायला. काय हे फायनली आम्ही हा आयफोन घेतलेला आहे, पण हा डमी पीस आहे. आम्ही आता आमचा याचा आयफोन आज घेतला आहे सेम 17 प्रो मॅक्स. फायनली तन्वीनीच घेतलं आहे. मला ते इंटरेस्टच नाही आयफोनमध्ये. तन्वी काय कसं म्हणते तोंड का पाडू नये एकत्र पैसे गेले म्हणून. अनिकेत बघा खुशी, इतनी खुशी. अभी खुशी हो रही है. ओपन कर. भेटलेला आहे की हे माझे जल्दी करेगा क्या? फायनल करू. तर आता आम्हाला प्रायव्हसी ग्लास अँड कवर वगैरे सगळं फ्री मिळत आहेत. आता आम्ही प्रायव्हसी ग्लास लावून घेतो आहे आणि त्यानंतर घरी जाणार कारण की अनिकेतला जरा घाई आहे. इथे जवळ फायनली आम्ही दोघांनी फायनली आम्ही आयफोन 17 प्रो मॅक्स घेतलेला आहे. मस्तपैकी आम्हाला खूप चांगली डील भेटली आणि पैसे गेले हे खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षात ठेवा की आपले पैसे गेले. ठीक आहे. आम्ही जिथून आमचा फोन घेतला ना आयफोन 17 प्रो मॅक्स घेतलेला आहे बाई. प्रो मॅक्स. माझा एक मित्र पण मी दोघा तिघांना विचारलं की काय घेऊ तर ती लोक मला बोलले की थोडे पैसे एक्स्ट्रा जातील पण प्रो मॅक्स घ्या. पण तो बोलला की प्रो मॅक्स घे त्याच्याने चांगलं असतं, चांगल्या सगळ्या व्हिडिओ क्वालिटी वगैरे चांगली येते. सो फायनली आमचं ड्रीम होतं म्हणजे ते बोलतात ना काय तन्नू तुला काय बोलायचं होतं. मॅनिफेस्टिंग करा सगळं काही होऊन जातं. आयफोनाची नाही अजून खूप गोष्टी घेतल्यात पण त्या सांगू शकत नाही हा पैसा कारण की नजर इज रिअल. येस नजर आणि मला तर नजर लागलेलीच आहे. नजर इज रिअल भाई. सो फायनली आम्ही आयफोन घेतलेला आहे. आयफोनसोबत त्याने आम्हाला दिलेले आहे मागच्या मोबाईल काय बोलतात जे कॅमेरा असतात ना त्याला ते रिंग पण त्याने आम्हाला फ्रीमध्ये गिफ्ट केले आहेत. त्यानंतर त्याने आम्हाला मोबाईलचं कवर दिलं जे येल्लो होणार नाही. तिसरी गोष्ट आम्हाला त्यांनी ॲडॅप्टर फ्री दिला तो पण ॲपलचा ओरिजिनल ॲडॅप्टर आहे दिला. आणि त्याने आम्हाला एअरपोर्टसुद्धा दिले म्हणजे धमाल करतो. मला खुशी झाली कारण डेअरी मिल्क पण दिली तन्वीला डेअरी मिल्क दिली. भाई साहब फर्स्ट वीडियो है हम लोग का ये आईफोन में. थोडासा तुम्हाला डिफरन्स वाटेल तर हा माझ्या इन्स्टा 360ला नाव ठेवतो. ॲक्च्युली आम्ही इन्स्टा 360 जेव्हा घेतला आम्हाला तो घेऊन 8 महिने झाले आहेत आणि त्याच्यावर मी डिटेल्स तुम्हाला सांगितले नाही तर तो पण खूप अमेझिंग आहे. ह्याला आवडत नाही ही वेगळी गोष्ट आहे पण मला तो खूप आवडतो. थांबा जरा पकडायची सवय. तर आम्ही आता चाललो आहोत हा पहिला मोबाईल घेऊन एवढ्या महागातला. आम्ही चाललो आहे मठात स्वामींच्या भेटीला. स्वामींनी आम्हाला बोलवलं आहे भेटायला तर आम्ही चाललो आहे स्वामींच्या भेटीला दोघं जण. भाई साहब मेरे मुंह पर तुम लोग खुशी देख रहे हो. आईफोन 17 प्रो मैक्स लेने की खुशी देख रहे हो मेरे मुंह पर. ये होता है भाई जलवा. जलने वालों को जलने दो.
दोघं जण आलो मठामध्ये. आता आम्ही चाललोय स्वामी. आता आम्ही लाईनीत उभे आहेत ॲक्च्युली. लाईन लावली आहे दोघांनी. तन्वीची खुशी बघता येत तन्वीची खुशी बघता येत तन्वीला समजत नाही काय होईल काय नाही झालं. स्टोरी मेन्शनमध्ये बिझी आहे. आणि तुम्हाला आमच्या इंस्टा 360चा आणि याचा डिफरन्स दिसून पडतो. वाच करतो डॉन फक्त वाच करतो. ते लहान मुलांना अलाउड नाही. आमची इथे भांडणं होत आहेत. आम्ही स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे. छान असं टिक्का नाही लावला कारण ना देवाची व्हिडिओ आमच्या नवीन आयफोन मध्ये देवाची फर्स्ट व्हिडिओ काढण्यासाठी मी खूप बिझी होतो. म्हणजे माझी खूप इच्छा होती मनापासून की माझ्याकडे आयफोन असावा किंवा तन्वीकडे आयफोन असावा. माझ्याकडे असला काय तिच्याकडे असला काय आमच्याकडे एकच आयफोन आहे. सो मी त्यांना मला बोलले तर माझी खूप मनापासून इच्छा होती. मी लोकांच्या फोनमध्ये लिटरली फोटो काढलेत आणि पोस्ट केलेत. लोक मला बोलले आहेत की भाई फोटो लगेच घे मी डिलीट करीन माझा स्टोरेज वगैरे फुल होतोय. या सगळ्या गोष्टी ना मनाला खूप लागायच्या. तर विचार केलेला निकेतला असं कोणाकडून गाडी मागायला पण आवडत नाही म्हणून मी जी गाडी चालवते ती आम्ही दोघांनी मिळून घेतली होती. येस कारण की तेव्हा त्याला इथे तिथे जायला गाडी लागायची म्हणजे स्कूटी लागायची. तर तेव्हा मला नाही आवडत लोकांकडून गाडी मागायला. तर तेव्हा आम्ही दोघांनी सेव्हिंग करून ती गाडी घेतली होती. आणि येस आज सेव्हिंग करून आम्ही परत आयफोन घेतलाय कॅश वरती. भाई बरं वाटतं म्हणजे तन्वी माझ्या आयुष्यामध्ये आल्यापासून आम्ही खूप काही गोष्टी चेंज केल्यात. टोमणे मारतो म्हणजे आम्ही खूप खूप शिकलोय खूप. अरे भाई मला असं कोणाकडून आवडत नाही कोणतीच गोष्ट घ्यायला आवडत नाही. म्हणजे मी एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे. तर मी आजपर्यंत कॅमेरा वगैरे मला काय असेल तर मी रेंट करायचो. मी कोणाकडून फुकट मागायचो नाही. तर आज खूप 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 भारी वाटतंय भाई की माझ्याकडे M4 आहे मॅक लॅपटॉप आहे माझ्याकडे. स्टोरी आम्ही टाकली बिकॉज नजर इज रिअल भाई. जर मी त्याची स्टोरी टाकली असती ना तर मी आज आयफोन घेऊ शकलो नसतो. स्टोरी टाकणार आहे. तर ना म्हणजे मी तुला सांगतो मला असं कोणाकडून गाडी बिडी घ्यायला आवडत नाही आयफोन घ्यायला आवडत नाही. आणि लिटरली लोक मला बोलले आहेत. माझ्या पप्पांचा फोन आलाय. माझे पप्पा गावी चालले आहेत. एक मिनिट पप्पा आलो बियाणाच्या इथे येतो लगेच. खोटं बोलतोय घरी मी ह्याच्याशी आता भांडत होती कारण की गाईज मी तुम्हाला मी वफल खायचा प्लॅन करतोय. मी घरी जातो पप्पांना सोडतो आणि येतो. हा मी तुम्हाला बाकीची स्टोरी नंतर सांगतो. आमची जर्नी खूप कठीण आहे आणि खूप स्ट्रॉंग आहे. चलो बाय. फक्त मला एक सांगायचं की मी याची भांडत होती कारण की याला प्रायव्हसी क्लास लावलाय आम्ही आयफोनला. आमच्या नवीन आयफोनला क्लास लावलाय. तर हा इथे फोन मध्ये वगैरे तुम्हाला काय दिसत होतं. मी ह्याला बोलली जेव्हा तू घेणार ना तेव्हा त्याला मी लावू देणार नाही कारण की मला कोणत्या मुलीसोबत बोलत वगैरे असेल मी लावणार. मी लावू देणार. तू यूज कर. सो काल वफल डे होता. तर काल खूपच गर्दी होती. तर काल आम्ही अवॉइड केलं जाणार आणि काल आम्ही फालुदा खाल्ला होता टेंडर फ्रेश मध्ये. तर आज अनिकेतला वफल खायचे होते. तर आता आम्ही मग तू जा ना ऑर्डर दे. काय भुक्कड तरी एवढा वेळ उभी राहिली माझ्यासाठी उभी राहिले. स्वतःला खायचं ते दिसत नाही. एक असे वफल होतं आमचं. ते अनिकेतला नाही आवडलं कारण की त्याला ते फ्रेश वाटलं नाही. त्याने ते रिटर्न केलं. त्यांनी नवीन घेतलं. पहिलं वफल त्याने हाफ खाल्लेलं आणि आता हे दुसरं घेऊन आलंय पूर्ण. अरे बरोबर आहे. बरोबर नाही लागलं तर बरोबर नाही लागलं. पैसे देतो आपण एखाद्या गोष्टीचे 180 रुपीज देतो. आणि हा काय म्हणाला माहितीये का मला ते लोक चेंज करून देणार नाही दिलं ना मी त्यांच्या मॅडमला नाव सांगेन. त्यांची मॅडम मला शूटला भेटते. बघितलं का ओळख बघितली का. बघा कसं असतं ना मी तुम्हाला सांगतो. काल ऍक्च्युली भेटते शूटला ऍक्च्युली भेटते. काल 100 रुपये वफल होतं. ठीक आहे आम्ही इथे आलो होतो. खूप लाईन होती. 100 रुपये एक मिनिट 100 रुपयाचा वफल होता. आम्ही काल इथे आलो होतो. 100 रुपये काय म्हणजे मोठे आहेत आमच्यासाठी असं नाही मोठेपणा नाही. पण आम्ही विचार केला की आम्ही डेली असं 180 वगैरेचं खातो. मग काय एवढं अर्धा तास लाईनीमध्ये 1 तास लाईनीमध्ये उभे राहावं आणि वफल खावा. तर म्हणून आम्ही आज आलो. काल तर भाई इंस्टावरती एवढ्या घाणेरड्या रील बघितल्या त्यांच्या अस्वच्छतेच्या की तुम्ही विचार नाही करू शकत. एवढा घाणेरडा प्रकार होता काल. आणि आज पण तसाच प्रकार आहे. असा काही वेगळा नाही. कालची रस्ता लोकांची अजून संपली नाहीये. तर आज पण आम्हाला खूप पहिल्यांदा इतकी गर्दी भेटली इथे वफल खायला. जर तुम्ही कधी आलात ना वफल खायला तर चेक करा.
मला वाटलं आज हे असेल, चांगलं भेटत असेल म्हणून आज आलो. नेक्स्ट टाइम येऊ. हा चांगला आहे. बेल्जियन वफल का ते बेल्जियन वफल बाई, ती लोक असं करू शकतात म्हणजे विचार करा. तुकाराम मुंडे प्लीज बेल्जियम वफल मध्ये विजिट करा एकदा. आयफोन घेतल्यामुळे ना आमची माईक लावून फिरण्याची झंझटच मिटली आहे. ए, माईक असं पण नाही माझ्या इन्स्टा 360 तो बोलायचा नाही. त्याला तो इन्स्टा 360 आवडत नाही वेगळी गोष्ट आहे, मला तो आवडतो. हा, त्याला माईकची गरज नाही. त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन, त्याचे डिटेल्स सगळे आम्ही देणार आहोत ते पुढच्या ब्लॉग मध्ये. तो अमेझिंग कॅमेरा आहे. आवडत नाही वेगळी गोष्ट आहे, मला आवडतो बाबा. बघा मी तुम्हाला दिसतोय की मी एवढा घामाघूम झालो. मी घामाघूम का आलोय, माझे पप्पा आज गेलेत गावी मित्रांसोबत पिकनिकला. तर त्यांचं सगळं सामान वगैरे लोड करतो. पप्पांचे मित्र होते ना, फोनला रिचार्ज आहे ना, फोन करायला सांग. माझ्या पप्पांच्या मित्र सगळे गेलेत पिकनिकला. तर म्हणून मी सगळं सामान विमान गाडीत बिडीत भरून इथे आलोय. काही काही एक गोष्ट सांगतो. आहे ना, सांग ना. एक गोष्ट सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास असेल ना, काही करायचं भाई. आम्ही उठतो, सुटतो, डोक्यात प्लॅन करतो की आपण हे घेऊया. आम्ही उठतो, डायरेक्ट जाऊन ती गोष्ट घरात घेऊन येतो. आम्ही विचारत नाही, काय नाही, काय नाही, सगळं नाही. आता हे बघा इथे मांजर आले, ठीक आहे. तर ती मांजर ही विचारते की तुझ्याकडे कशा, कारण का माझ्याकडे घरी मांजर आहे पर्शियन कॅट, आणि माझ्या ऑफिसमध्ये पण मांजर आहेत 3-4. तर मग त्या माझ्या पूर्ण सोबत असतात आणि ते हिला आवडत नाही. मांजरी माझ्याकडे येतात. ते बघ तर आता आम्ही घरी निघालोय. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.